की मुमुक्षत्वम, महाराज मुमुक्षु भेटणं हे दुर्लभ आहे. आता मुमुक्षु कशाला म्हणतात? की ज्याच्या जीवनामध्ये ज्याला मोक्ष स्वरूपाला प्राप्त होण्याची इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी त्याची धडपडही तशा प्रकारची चाललेली आहे, त्याला काय म्हणतात? मुमुक्ष म्हणतात. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट सांगितली की महापुरुष संश्रय हा, म्हणजे महापुरुष संश्रय हा म्हणजे काय? तर महापुरुषाची भेट होणं आपल्याला काय सांगितलेले आहे? दुर्लभ सांगितलेले आहे. कारण महाराज म्हणतात की चंद्रामृत सुखे शेवविल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का? एवढी दुर्लभ संतांची काय आहे? भेट आहे. आणि असे संत आपल्याला प्राप्त झाले आणि अशा संतांची आपण जर सेवा केली तर आपल्याला आपल्या जीवनामधला जो उत्तम प्रकारचा लाभ आहे तो आपल्याला मिळत असतो. आता लाभाचेही प्रकार पडतात. तर लाभाचे 3 प्रकार तुम्हाला सांगून जाईल. लाभाचा पहिला प्रकार असा आहे की पहिला लाभ आहे हा कनिष्ठ लाभ आहे, दुसरा लाभ हा मध्यम लाभ आहे आणि तिसरा लाभ हा उत्तम लाभ आहे. कनिष्ठ लाभ कशाला म्हणावं? तर जो तुम्हाच्या जीवनामध्ये एखादं लहान लेकरू आहे, एखादं लहान बालक आहे, त्यांनी कुठल्या तरी यात्रेमध्ये त्यांनी जावं आणि यात्रेत गेल्याच्या नंतर त्याने एखादी खेळणी बघावी आणि आपल्या आईवडिलांकडे काय करावी? त्या खेळणीची इच्छा करावी आणि त्याच्या जीवनामध्ये ती खेळणी त्याला प्राप्त व्हावी. म्हणजे हा त्याच्या जीवनामधला काय आहे? हा लाभच आहे. पण हा झाला कनिष्ठ लाभ आहे. इंद्रादिकांची स्वर्गादिकांची प्राप्ती होणं हा काय आहे? लाभच आहे. पण तो लाभ कोणता आहे? तो मध्यम लाभ आहे. 2 नंबरचा